ज्या हॉटेलमध्ये थांबलो होतो हा आहे त्या हॉटेलचा रेस्टॉरंट एरिया. साधारण 50 एक लोक आरामात बसू शकतात. ब्रेकफास्ट टाइम होता. इथेच यांचा लंच, डिनर आणि ब्रेकफास्ट असतो. ब्रेकफास्टमध्ये आज होते पोहे, मेदूवडा, सांबार आणि चटणी. तर मेदूवडा, पोहे आणि सांबार खाल्लं आणि चहा घेतला. खूप छान नाश्ता होता. जेवणही खूप छान आहे, जसं मी आधी सांगितलं होतं. तिथून थेट निघालो आणि पोहोचलो रत्नागिरी स्टेशनवर. ज्या फलकाने आमचं अगोदर स्वागत केलं होतं सुस्वागतम म्हणून, त्यांनाच राम करून सांगितलं, "येतो पुन्हा कधीतरी." असे म्हणून गेलो प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर आपली ट्रेन पकडायला आणि बघतो तर काय, क्षणार्धातच अवतरली वंदे भारत. खूप छोटा पण छान असा एक्सपिरियन्स होता वंदे भारतने रत्नागिरी टू कणकवली जाण्याचा. मग काय, जशी ट्रेन आली तसा डब्यात चढलो. डबा शोधण्यात थोडासा वेळ गेला. बॅगा हातात घेऊन आणि इकडे-तिकडे आपटत प्रवास केला आणि पोहोचलो स्वतःच्या बोगीमध्ये. मग जाऊन बसलो सीटवर. उतरलो कणकवली स्टेशनला तासाभरातच आणि त्या प्लॅटफॉर्मवरून या प्लॅटफॉर्मवरती चालत आलो. तुम्ही बघू शकता सगळी लोकं चालत आहेत माझ्यापुढे पण. प्लॅटफॉर्म नंबर 2 वरून प्लॅटफॉर्म नंबर 1 ला आलो आणि बाहेर पडलो आणि रिक्षा घेतली. रिक्षा घेऊन चाललो होतो देवगड जामसंडे येथे. रिक्षावाले दादा पण खूप चांगले होते. माहिती देत होते आणि सांगत होते रस्ता कसा चांगला केला आहे, रस्त्याचं कसं काम केलं आहे वगैरे. आणि खूप छान एक्सपिरियन्स होता. अजिबात कुठेही त्रास झाला नाही. सो बोलता-बोलता कधी वेळ गेला कळलं नाही आणि आम्ही सव्वा तासातच पोहोचलो देवगड जामसंडे येथे. खूप छान व्ह्यू होता मध्ये. मी पहिल्यांदाच असा प्रवास केला आहे, की कणकवलीला उतरलो आणि कणकवलीवरनं रिक्षाने असं गेलो आहे. नाहीतर याआधी आम्ही एस-टीनेच प्रवास केला आहे बोरिवली ते देवगड. ओव्हरऑल खूप छान एक्सपिरियन्स होता हा प्रवासाचा. बोलता-बोलता आम्ही पोहोचलो देवगड जामसंडे येथे. जामसंडेमध्ये आम्ही पौर्णिमा लॉज इथे उतरलो होतो. तिथेच आमची राहण्याची आणि जेवणाची सोय होती. उतरताच पहिलं केलं ते बॅगा टाकल्या, फ्रेश झालो आणि पोहोचलो लगेच जेवायला. कारण दुपारचे 2 वाजले होते. छान घरचं असं जेवण होतं. भूक लागली होती आणि आपल्या गावचं आणि घरचं जेवण असल्यावर अजून काय पाहिजे. सो चला भेटू पुढच्या ब्लॉगला. तोपर्यंत टाटा बाय बाय.